सगळीच नुका फोडू फळल्यावर येत नाही मग हा न भेटली ना आतमध्ये असणार ते गोली ते मोठं रोवणं आता दिसतंय की काढ तोडून काढले रोवणं तरी गाडी इथे पण इथे पण चार आहे. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी सड्यावर गेली होती, तिकडे मला रोवणं भेटली. त्या रोवणाचं मी आज तुम्हाला कालवण बनवून दाखवते. आता हे गरम पाणी टाकते मी ह्याच्यामध्ये रोवणामध्ये. हे मी मीठ टाकते रोवणावर. गरम पाणी घेते टाकून. आता हे धुवून घेते. धुते आता धुते मी. 2 मिनिटं असंच ठेवूया नाही 2 मिनिटं ठेवून देते आता मी. ठेवून देते. म्हणजे त्यातलं निघून जाईल ना. अजून जरा पाणी टाक. रोवणं काढते. आता ही रोवणं मी कापते. उद्या गेले तर उद्या पण भेटेल नाही. उद्या पण भेटतील. आपल्याकडे लेट रोज लागली वाटतं. लेट आली यावर्षी, लेटच आली. पावसामुळे आली का कसं काय म्हणजे. हे आता नक्षत्र कोणता आहे, असल चला. हे असल चला झाले आता. आखाड्यात महिन्यात येत उठतात हे आषाढ मध्ये. आपल्याकडे आखाड बोलतात. मी पहिल्यांदाच बघितलं. मी मुंबईला गेले की पहिल्यांदा जेवढी काढली. नाही मुंबईला आम्ही गावी असायची ते आम्ही गुराकडे असायची ना. त्या संध्याला पिशव्या घरात भरून आणायची. जोडी रोवणं गुराकडे सड्याला. जंगलात काय भेटेल ते आणायचं. गोमेटे तर रोवणं कापून झालेले आहेत. मीठ लावून आता घेते मी.
हलत टाकते आता. तिखट मसाला टाकते. कोकमा लावून घेते. आता या मिक्स करून घेते. कोकमा अजून पाहिजे त्याला. मसाला लावून झालाय आता. कढई ठेवते. तेल टाकून घेते. तेल टाकते. लसूण ही चेचूनच टाकायची. याला मी पाणी लावलं नव्हतं. मसाला लावून घेतल्यावर पाणी सुटले. त्याला पाण्यात नाही शिजवायची, वाफावर शिजवून घ्यायची. आता मी तेलावर टाकून घेते. याला आमच्याकडे रोवणापूर बोलतात आणि सैरापूर बोलतात. कारण ही सैऱ्यासारखी सगळी रुजत जातात. एकाच टिंकाने रुजत नाही. सैऱ्या बोलतात आमच्याकडे, म्हणून त्याचं नाव पडलंय सैऱ्या. सैऱ्यासारखे जातात. यात मी पाणी नाही टाकलंय. मजा आली ना पण आई. गेले तर हवंच वाटते. मग मला पहिल्यांदा भेटली अशी रोवणं मी तेव्हा लग्नाच्या आधी आम्ही पोवारसला काढायची रोवणं चुडी भरपूर. तिकडे गुराकडे असलं की गुरांसका ते संध्याकाळी पिशव्या गुरा आणायच्या. ते कालवानच आमचं ते तेव्हा नेहमीच. ह्या 5-6 दिवस रुजतात ही रोवणं. नंतर चितल्या रुंदाळ चुडी रोवणं झाल्या. रोवणं आता रोवण्याचं 2-3 दिवस अजून सीझन भेटेल. ते जावं लागतं ना. जंगलात कोण जाय मागत नाही. आता आपली जोडीला होती म्हणून आपल्याला संगाती मग पण गेलो. पाणी बघ किती सुटलं ना त्याला. पाणी खूप सुटलं. मग मसाला लावून घेतला ना. मसाला लावून घेतला की पाणी सुटतं त्याला. त्याला पाण्याची गरज नाही पाणी टाकायची. हे आपलं कालवण झालेलं आहे. आता हे उतरवते मी. रोवणांचं कालवण तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आवडल्यास कमेंट करून सांगा.